हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही अचानक चाललो आहे सातारला, माझ्या गावाला. म्हणजे अचानकच ठरलं होतं माझं. तर बघा, आम्ही पटपट आवरलं आणि कात्रजला गेलो ऑटोनी, तिथून बस पकडली आणि सातारला निघालो तर अर्ध्या रस्त्यात एवढा पाऊस लागलेला जोरदार. मग डुगू झोपली होती मम्मीच्या मांडीवर. थोडा वेळ झोप झाली की उठून बसली. दोघीजणी काहीतरी फोनमध्ये बघत होत्या. त्यानंतर आम्ही सातारला पोचलो आणि ही आहे माझी आत्या. तर आत्याला काहीच सांगितलं नव्हतं मी. तर तिचं रिॲक्शन पहा. आम्ही अचानक तिच्यासमोर जाऊन उभं राहिलेलो. आम्ही येणार नाही असं सांगितलं होतं. तर आत्या एकदम शॉक झाली. आत्याला कळालंच नाही की काय चाललंय म्हणून. मग आत्याला सरप्राईज दिल्यानंतर आम्ही चाललो पुढे राजवाड्याकडे. तर आत्या चालली होती फुलहार वगैरे आणायला, कारण आमचं मंदिर आहे पंचमुखी मारुती मंदिर मल्हारपेठेत सातारमध्ये. तर त्यासाठी तर आम्ही पण आत्यासोबत गेलो, कारण की सातारमध्ये फिरायला आम्हाला कधीच कंटाळा येत नाही. मोती चौकामध्ये फुलं वगैरे घेतली. त्याच्यानंतर इथे गजरे वगैरे घेतले, जे काय लागतं ते. मेहंदीचे कोण घेतले. हा आपला आहे राजवाड्याचा फुटपाथ. त्याच्यानंतर मला फुटपाथवरती सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हे लाईटचे काम. एवढं छान लुक देतात ना ते, की विचारूच नका. रात्रीचं पण किती मस्त वाटतं ते बघून. त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि घरी आलो. नेक्स्ट डेला उठलो, आवरलं वगैरे मस्त आणि मंदिरात निघालो दर्शनासाठी. तर ही आहे माझी छोटी बहीण, म्हणजे आमच्या डुगूची सोनू मॅव. तर बघा, ती पण आमच्यासोबत होती. तर बघा, आज आमच्या मंदिरात पूर्ण लाईट्स वगैरे सगळं सजवलेलं आहे, रांगोळी वगैरे काढलेली आहे. तर हा मल्हारपेठेचा खालचा रोड, पोलीस हेडक्वार्टर समोर आमचं मंदिर आहे, श्री पंचमुखी मारुती व शनिदेव मंदिर. आणि आम्ही दोघीच या मंदिरामध्ये असायचो लहानपणीपासून. तिथे आम्हाला आमची भेटली दीदी. या दीदीचं नाव आहे त्रिशा आणि आमचं नाव आहे श्रीशा. तर ह्या बहिणी आहेत, मावस बहिणी आहेत त्या. दीदीला खूप आनंद झाला होता डुगूला भेटून. त्यानंतर मंदिरात दर्शन वगैरे केलं, पूजा केली. या मंदिरामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो, म्हणजे आम्ही लहानपणापासून इथे येतो. आमचं स्वतःच आहे, त्यामुळे पूर्ण शनिवारी जेव्हा मारुतीचा वार असतो तेव्हा आम्ही दिवसभर इथे असायचो. शाळेतून आल्यानंतर सकाळी यायचं ते संध्याकाळीच 12 वाजता घरी जायचं. खूप छान मस्त मंदिरात वाटतं. हा आहे आमचा मारुती राया. त्यानंतर आज हनुमान जयंती असल्यामुळे सत्यनारायणची पूजा पण आहे मंदिरात आणि गर्दी पण खूप होती. मग बाबांनी तिला मारुतीरायाच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद दिला. तर हे मंदिर खूप जुनं आहे आणि पूर्ण सातारमध्ये दक्षिणमुखी मारुती म्हणून हे एकच मारुतीचं मंदिर आहे, त्यामुळं खूप प्रसिद्ध आहे जुन्या काळापासून. त्यामुळे इकडे खूप लांबून लोक येतात. शनिवारचं पण खूप गर्दी असते. त्यातच शनिदेवसुद्धा आहेत या मंदिरामध्ये, त्यामुळे प्राचीन कालापासूनच खूप प्रसिद्ध हे मंदिर आहे. आता सध्या त्याचं जीर्णोद्धार करायचं चालू आहे, म्हणजे यावर्षी तरी काम करायला चालू करणार आहे. तर ज्यांना कोणाला देणगी वगैरे पण द्यायची असेल तर तुम्ही या मंदिरात शनिवारी जाऊन माहिती घेऊ शकता. तर तुम्ही हा व्लॉग कुठून बघताय, म्हणजे तुमच्या गावाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर सत्यनारायण पूजा केली. तर डुगू पण बघा माझ्यासोबत कशी पूजा करते. तिला पण देवाचं खूप आवडतं सगळं करायला, नमस्कार करायला, अगरबत्ती वगैरे ओवाळायला. आणि मग आम्ही दोघींनी पूजा केली, गुलाल वगैरे लावला, अबीर लावला कपाळाला आणि मग प्रसाद घेतला. हा आमचा दादा आहे, लाडू दादा. म्हणजे मला या पूजेचा प्रसाद खूप आवडतो, मस्त लागतो. त्यानंतर झाली पूजा वगैरे केली आणि आमच्या गावचं, म्हणजे माझं गाव आहे यवतेश्वर, त्या गावामध्ये आज कार्यक्रम असतो काल्याचा, जे 7 दिवस पारायण बसतं, त्याचाच लास्टचा दिवस असतो. त्यामुळे पूर्ण गावातून दिंडी सोहळा असतो. त्यासाठी आम्ही दुपारी निघालो होतो यवतेश्वरला. तर गाईज बघा, आम्ही चाललो यवतेश्वरला आणि ते मग बँकेमध्ये माझ्या मम्मीचं काम होतं, त्यासाठी मम्मी गेली होती. तर डुगू बघा कशी वाट बघते. तिला वाटतं तिला पण जायचं होतं, त्यामुळे ती असं बघत होती मम्मीकडे. त्यानंतर आम्ही पोचलो यवतेश्वरला. तर हे बघा, हे आमचं आहे घर. आत्ताच 1 वर्ष झालं आहे बांधून याला. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं घर कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. मग बघा, ही आहे आमच्या डुगूची वहिनी, म्हणजे माझ्या भावाची मुलगी. तर गाईज ही आहे अक्षिता. पण माझ्या आईला ही अवघड नावं बोलता येत नाही, त्यामुळे तिने एकीचं नाव साजिरी आणि एकीचं नाव गोजिरी ठेवलं आहे. मग साजिरी म्हणजे आपली डुगू आणि अक्षिता म्हणजे गोजिरी. जी आजी तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितली असेल ना, माझी आजी जी नजर काढत होती डुगूची, ती आजी. तर त्यानंतर त्यांच्या दोघींचे खेळ चालले होते. तिच्या लॅपटॉपने ती तिला शिकवत होती. ते दोघी साजिरी गोजिरी खेळायला लागल्या होत्या एकमेकींसोबत. त्यानंतर दिंडी निघण्याचा टाईम झाला होता. मग दिंडीवाल्यांचे पाय वगैरे धुवून हळदी कुंकू वाहून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि मग सगळ्या सुवासिनीला हळदी कुंकू लावून त्यांना मान दिला जातो. त्याच्यानंतर बघा, दिंडी निघाली होती. ही आहे आमच्या गावाचा, हा आहे आमचा ज्ञानेश्वरी पारायण दिंडी सोहळा.
तर गाईज गावाला राहण्याचे बघा हे असे खूप मस्त फायदे असतात. म्हणजे गाव ते गावच असतं, तर आपल्याला सिटीमध्ये असं सगळं अनुभवता येत नाही. गावाला प्रत्येक सण साजरा केला जातो, त्याचं पावित्र्य जपलं जातं आणि सगळेजण एकत्र येऊन असं भक्तिमय वातावरणामध्ये किती तल्लीन होऊन जातात बघा. त्याच्यानंतर लहान मुले वगैरे म्हणजे आपली डुगूसुद्धा त्याच्यामध्ये एन्जॉय करत होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. दिंडीमध्ये एवढ्या म्हणजे मातीचा धुळा होता तिथे, एवढा साऊंड होता जोरात, पण टुकू आपली थोडं पण घाबरली नाही. सगळ्यांसोबत एन्जॉय करत होती, म्हणजे तिच्या आजीसोबत दिंडीत एन्जॉय करत होती. हे बघा कसं डान्स चालला आहे तिचा. म्हणजे प्रत्येक आजीसोबत तिने डान्स केला, कोणासोबतच नाही असं नाही. आणि खूप एन्जॉय केला आणि खूप भारी वाटलं खूप वर्षांनी पालखी सोहळ्याला जाऊन. त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी खूप थंडी होती इकडे गावी. मग सगळं पॅक वगैरे करून स्वेटर वगैरे घालून बघा ह्यांचे खेळ कसे चालले दोघींचे. डुगूला असं कोणी झोपलं ना तर तिला आवडत नाही, ती पटकन सगळ्यांना उठवते, त्यांच्या अंगावर चढते. मग त्यांचे खेळ चालू होते दोघींचे. मग खेळून झालं, जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर आवरून झोपलो आम्ही. म्हणजे डुगू तर लवकर झोपली नाही, सगळ्यांसोबत गप्पा मारत होती. 2 वाजेपर्यंत जागे होतो आम्ही. मग नेक्स्ट दिवशी उठलो. हे बघा आंघोळ घालायची चालली आजीने दोघी नातींना खसाखस घासून आंघोळ घालायची चालली आहे गावच्या पद्धतीने. मग इकडे माझी मोठी आई जेवण बनवत होती. तिने मस्त वरण, वांगा बटाट्याची भाजी, भाकरी वगैरे जेवण बनवलं होतं आणि मला दिलं गरम गरम खायला. मी पण खाऊन घेतलं. हा आहे आमच्या घराचा बाहेरचा व्ह्यू. तर आजच्यासाठी एवढंच गाईज. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.